नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आपल्या सर्वांसाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, भरलेलं वांग। त्याआधी प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वात आधी वांगी स्वच्छ धुवून घ्यावी, जी मी आधीच धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ते इथे दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची। त्यानंतर आपण वांग्यामध्ये मसाला भरण्याआधी मसाला प्रिपेअर करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी भरून शेंगदाण्याचा कूट हवा आहे। त्यामध्ये तिखट, हळद, जिरेपूड, गरम मसाला, हळद आणि मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं। मिश्रण एकजीव करून झालं की ते कट केलेल्या वांग्यांमध्ये चारही बाजूने भरून घ्यायचं। अशा प्रकारे आपली एक प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवूयात। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकूयात। कढीपत्ता ऑप्शनल आहे, घरी असेल तर टाका, नसेल तरी चालेल। त्यानंतर बारीक कट केलेली कांदी आणि आलं लसूणचं पेस्ट ॲड करूयात। कांदे आणि आलं लसूणचं पेस्ट थोडं लालसर होतपर्यंत भाजून घेऊयात। लालसर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हळद, हे सर्व मसाले आपण शेंगदाण्याच्या कुटात पण घातलेला आहे, सो थोडं कमी प्रमाणात मसाले घालायचे आहे। त्यानंतर स्वादानुसार मीठ घालायचं व उरलेला शेंगदाण्याचा कूट घालायचं, म्हणजे वेस्ट पण होत नाही आणि ग्रेव्ही पण छान गाढ होते। त्यानंतर आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं। थोडी उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे। आता आपण मसाला भरून ठेवलेली वांगी ग्रेव्हीमध्ये टाकूयात व वांगी शिजेपर्यंत प्लेट झाकून ठेवूयात। अशा प्रकारे वांगी शिजलेली आहेत आणि भाजीला पण खूप छान सुगंध सुटलेला आहे। तुम्ही पण बघू शकता, ऑइल पण किती छान सुटलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।